आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 12 मार्च. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आजपासून होणार पैसे वाटप. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये जमा. 1500 प्लस 1500 2 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. 9वा हप्ता, 10वा हप्ता, 11वा हप्ता सर्व हप्त्यासंदर्भात अपडेट समोर आलेले आहे. लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार? 1500 मिळणार की 2100 मिळणार? आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. फक्त 1 तास बाकी. आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. तुमच्या मोबाईलवरती SMS सुद्धा येणार आहे पैसे जमा झाल्याचा. या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आलेले आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. त्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे. 36च्या 36 जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आजच पैसे मिळणार आहेत. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार. आजची सर्वात मोठी अपडेट. आज आहे 12 मार्च आणि वार आहे बुधवार. तर बघा आजची सर्वात मोठी अपडेट. 2025 वर्षासाठी 36,000 कोटी निधींचा 36,000 कोटीचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तरतूद करण्यात आलेली आहे. आता तरतूद झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना 36,000 कोटी रुपये मिळणार आहेत. हे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. बघा पाठीमागे काही दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून माहिती दिली होती की बघा त्यांनी काय सांगितलेलं होतं की दिनांक 7 मार्च 2025 पासून ही प्रक्रिया म्हणजे पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झाली होती. फेब्रुवारीचे पैसे म्हणजे 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत चालू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व या ठिकाणी बघा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलं होतं फेब्रुवारीचे 1500 व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. बघा त्यांनी सांगितलं होतं की 12 मार्च पर्यंत पैसे वाटप सुरू राहणार आहे. आज तारीख आहे 12 मार्च. तर बघा आजपासून महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 जमा होणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. 7 मार्च पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु तुम्हाला फक्त एकाच महिन्याचे 1500 रुपये मिळाले. फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले. आता तुम्हाला मार्चचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे. आता गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना आता मोफत साडी भेटणार आहे. बघा ही साडी तुम्हाला मोफत मिळणार आहे. कधी मिळणार आहे तर होळीच्या सणाला महिलांना मोफत साडी मिळणार आहे. 14 मार्चला ही साडी मिळणार आहे. रेशनच्या दुकानावरती ही साडी तुम्हाला दिली जाणार आहे. आता कोणत्या महिलांना मिळणार आहे व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्या अगोदर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा अर्थसंकल्प 2025 या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. अर्थसंकल्प 2025 आता सादर झालेला आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठी घोषणा झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी. बघा 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे वर्ष 2025 वर्ष 2026 या दोन्ही वर्षाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या दर महिन्याला टायमिंगला पैसे मिळणार आहेत. 36,000 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा सर्वात मोठी गोष्ट या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा झालेली आहे की महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार या उद्देशाने आता सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. बघा 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची या ठिकाणी अपडेट आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मधली. ती अशी आहे की महिलांच्या सक्षमीकरणाला बालकांच्या पोषणाला चालना देण्यासाठी व महिला व बालविकास विभागाला 31,907 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. बघा सर्वात मोठी या ठिकाणी ही अपडेट समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे हे कन्फर्म मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जी शंका होती की लाडकी बहीण योजना बंद होईल वगैरे, आता ही योजना कायम चालू राहणार आहे. ही योजना बंद होणार नाही या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर बघा महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार. लेक लाडकी या योजनेसाठी सुद्धा आता 50,55,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा लेक लाडकी योजनेतून सुद्धा तुम्हाला आता दरवेळेस या ठिकाणी पैसे पडणार आहेत. ठीक आहे, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा लाडक्या बहिणींना सन्मान निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे.
या 3,000 रुपये मधील 1,500 रुपये तुम्हाला आता ऑलरेडी मिळालेले आहेत. पाठीमागच्या काल परवा 2-3 दिवसामध्ये 7 तारखेपासूनच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि तुम्हाला हे पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार होतं असं सांगण्यात आले होतं, परंतु दोन्ही हप्ते तुम्हाला मिळालेले नाहीयेत. एक हप्ता मिळालेला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही हप्त्याचं नियोजन झालेलं आहे. आता 2 टप्प्यात तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. पहिला टप्पा 1,500चा, दुसरा टप्पा 1,500चा. त्यातील पहिला टप्पा हा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील 1,500 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडी मिळणार आहे. आता ही साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याविषयी तुम्हाला अपडेट सांगतो. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, आता ही साडी कुणाकडून मिळणार आहे? तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठी गिफ्ट मिळणार आहे, मोठी भेट मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना सरकारकडून मोफत साडी दिली जाणार आहे. लवकरच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर विशेष म्हणजे कुणाला मिळणार मोफत साडी, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, या योजनेचा लाभ फक्त अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना मिळेल. फक्त बघा, ज्या महिलांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांनाच ही मोफत साडी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी गोष्ट, सरकार पात्र महिलांना रेशन दुकानामधून मोफत साडी वाटप करणार आहे आणि होळीच्या सणाला ही साडी मिळणार आहे, अशी अपडेट आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती साड्या वाटप होणार आहेत? तर बघा, पुणे जिल्ह्यातील 48,874 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच विभागानुसार साड्या वाटप होणार आहेत. बघा, आंबेगाव, त्यानंतर बारामती विभागामध्ये एवढ्या साड्या, बोर विभाग, दौंड, हवेली, इंदापूर, अशा प्रकारे विभागानुसार जुन्नर, खेड, सर्व विभागामध्ये साड्या वाटप केले जाणार आहे. बघा, अतिशय महत्वपूर्ण माहिती होती. तर व्हिडिओला लाईक करायला आणि मराठी निकेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. ती अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 2,53,00,000 लाभार्थी महिलांना आता मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. फेब्रुवारीचा मिळालेला आहे. आता आर्थिक लाभ या ठिकाणी महिलांना मिळणार आहे. 36,000 कोटी रुपयांचे निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, तुमचा प्रश्न होता की 2,100 रुपये कधी मिळणार? अर्थसंकल्पामध्ये 2,100 बाबत कोणतीही घोषणा नाहीये. त्यामुळे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार 2,100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. मग तुम्हाला मार्चचा जो हप्ता आहे तो किती मिळणार आहे? तर 1,500 मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जो 9वा हप्ता, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर आहे की 1,500 मिळणार आहे. व्हिडिओच्या थंबनेल मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता असणार आहे. हा 10वा हप्ता सुद्धा तुम्हाला 1,500 मिळणार आहे आणि 11वा हप्ता हा मे महिन्यातील हप्ता असणार आहे आणि तो हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींना 1,500 मिळणार आहे, कारण की 2,100 बाबत आता सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता काही महिलांना 500 रुपये सुद्धा मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमधून. आता त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना 500 रुपये मिळणार आहेत? तर त्या शेतकरी महिलांच्यासाठी खुशखबर आहे. बघा, ज्या महिला पीएम किसान योजनेअंतर्गत तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेतात अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून आता सरकार 500 रुपये देणार आहे. बघा, 500 रुपये 8 तारखेला काही महिलांच्या खात्यात जमा सुद्धा झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला इतर योजनेतून म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 12,000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेतून 18,000 रुपये मिळतात. म्हणजे या ठिकाणी 6,000चा डिफरन्स येत होता. तो डिफरन्स कमी करण्यासाठी आता तुम्हाला दर महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 500 गुणिले जर तुम्ही 12 केले तर 6,000 रुपये होतात. म्हणजे 6,000 रुपये या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आणि पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या, दोन्ही योजनांचा मिळून लाभ घेणाऱ्या महिलांना आता सेमच वर्षाला पैसे मिळणार आहेत, 18,000 रुपये. अशा प्रकारे आता नियोजन सरकारने केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता काही दिवसापूर्वी 1,500 रुपये जमा झालेले आहेत फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे 1,500 रुपये आजपासून भेटणार आहे. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडी सुद्धा दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लेटेस्ट अपडेट आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. सर्वात अगोदर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या विभागात पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, या साईडला नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पैसे येतील. ठीक आहे. त्यानंतर या भागातील नाशिक विभागातील जिल्हे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागातील जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर या भागातील परभणी, बीड, नांदेड, लातूर,
हिंगोली या सर्व जिल्ह्यातील पैसे येतील. ठीक आहे, या विभागात पैसे होतील. त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात पैसे पडतील. आणि त्यानंतर कोकण विभागामध्ये पैसे येणार आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, मुंबई सिटी या सर्व जिल्ह्यात बघा 6 विभाग 36 जिल्ह्यात हे वाटप चालणार आहे. मार्च महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी काही ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो 9वा हप्ता आहे तो आजपासून वाटप होणार आहे.